लहान वयातच खंडोबाशी लग्न झालेली एक मुलगी आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तसंच संस्कृतीच्या नावावर नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व यावर आधारित फुला हा मराठी चित्रपट येत्या 17 एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येतोय। या चित्रपटाच्या टीमनं आज एस न्यूज कार्यालयाला भेट दिली। यावेळी मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री प्रियांतिका, दिग्दर्शक अभिषेक जावीर आणि संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे उपस्थित होते। वाघ्या मुरळीच्या परंपरेतील मुरळीची जीवनकथा फुला या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितलं। फुला हा चित्रपट वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित एका मुरळीची गोष्ट सांगणार आहे। तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, तिच्या वास्तविक जीवनामध्ये येणारे प्रसंग आणि मिळालेली तिला वागणूक ह्या गोष्टीचा आरसा घेऊन आम्ही समाजाच्या पुढे येतोय। ह्या परंपरेतून आपल्या लोकांना की मुरळीचं जगणं काय आहे, जे आपण आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा यांना अर्पण केलेली एक स्त्री असते। आता आमचा प्रश्न असा आहे की देवासाठी अर्पण केलेली स्त्री लोकांच्या म्हणजे समाजाच्या नजरेत अजूनही पवित्र का ठरते। तर तसं हा चित्रपट आहे। तर आजच्या काळातील मुरळीची कथा फुला या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्याचं अभिनेत्री प्रियांतिका हिनं सांगितलं। वाघ्या मुरळी या परंपरेवरती आधारित सिनेमा फुला सिनेमामध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत आहे। तर या सिनेमामध्ये फुला ही एक मुरळी आहे आणि तिच्या आयुष्यावरती आधारित हा सिनेमा आहे। ही कथा तिच्या आयुष्यावरती आधारित आहे आणि मला सांगायला आवडेल की जी आपली वाघ्या मुरळीची परंपरा आहे ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि ती आज तागायत चालत आहेत। तर ही परंपरा जपणारी फुला ही आजच्या काळातली मुरळी आहे। सो तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक फेजेस, तिचं आयुष्य हे आता 17 एप्रिलला मोठ्या पडद्यावरती येणार आहे। तर मी सर्व प्रेक्षकांना अनुवादन करते की चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट बघा। एकीकडे डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरेचा खोल पगडा समाजावर रुजलाय। याचा विरोधाभास फुला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारलाय। या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केलाय।